शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज हिंगोलीमध्ये होतोय। आयोजन जरी प्रशासन असलं तरी पण अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाची जबाबदारी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे। बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः हेमंत पाटील आहेत। साहेब, किती लोकांना आज या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेले आहे? किती लोकांना तर किती लोकांना लाभ मिळणार आहे? आपण बघताय की मोठ्या संख्येने गावागावांमधनं जवळपास हिंगोलीच्या 707 गावांमधनं महिला मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत, दिव्यांग बांधव येत आहेत, लाभार्थी येत आहेत आणि शासन आपल्या दारी आणि लय भारी अशी लोकांची घोषणा आहे। लोकांमध्ये मोठा उत्साह आहे। आपण बघताय की पोलीस बँडच्या पथकावर देशभक्तीपर धून वाजत आहे आणि सर्व आमच्या महिला बचत गटाच्या महिला उत्साहाने येत आहेत। किमान 50,000 लाभार्थ्यांना लाभ आज मिळणार आहे आणि 2 लाख कुटुंबांना लाभ या महिनाभरामध्ये सामाजिक न्याय विभाग असेल, कामगार विभाग असेल, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल यांचा लाभ मिळणार आहे। कोणकोणते मान्यवर आज या कार्यक्रमाला येतील? मुख्यमंत्र्यांसोबत इतर कोणते मंत्री पाहायला मिळतील मंचावर? माननीय मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आलेला आहे, त्याचबरोबर स्थानिक पालकमंत्री आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सर्व आमदार खासदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। काल भाजपची बैठक झाली। बैठकीमध्ये पहिल्यांदा भाजपच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार गेले होते। भाजप सोबत तुम्ही जवळीकता साधायचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केला जातो। नाही, मी काल केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब दानवे साहेब रेल्वेच्या उद्घाटनासाठी आले होते आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा निमंत्रण देण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मी तिथं स्वतः गेलो होतो। मला कोणाची जवळीक साधण्याची गरज नाही। माझे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी माझी जवळीक आहे, त्यामुळं मला बाकी कुणाशी जवळीक साधण्याची गरज नाही। आणि भाजप आमचा युतीचा मित्रपक्ष आहे, त्याच्यामुळं मित्रपक्षाच्या बैठकीला जाऊन निमंत्रण देणं याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही। एक महत्त्वाचा प्रश्न, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, हेमंत पाटलाच्या उमेदवारीची घोषणा होणार का आज? मला वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराची घोषणा आतापर्यंत झालेली नाही आणि या ज्या घोषणा आहेत सेना भाजप युतीच्या, एकदाच माननीय JP नड्डा साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ही सर्व हायकमांडची मंडळी एकदाच करणार आहे। त्याच्यामुळे आज कुठल्याही प्रकारची घोषणा होणार नाही। आजचा कार्यक्रम पूर्णपणे शासकीय कार्यक्रम आहे, फक्त लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल। बॅनरबाजी करून हेमंत पाटलांच्या वतीनं लोकसभेचं कॅम्पेनिंग सुरू केले का? मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली आहे? नाही, बॅनरबाजी नाहीये की लोक स्वागताला एवढे मोठे 50,000 लोक येत आहेत, ते शहर सजलं पाहिजे, झेंडे असले पाहिजे, आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत झालं पाहिजे। हे उत्साहाने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर आहे। हे होते हेमंत पाटील। सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने लावलेली हे बॅनरबाजी आहे आणि जवळपास 50 ते 60,000 जे राज्य शासनाच्या योजनांचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी माझ्याशी बोलताना दिली। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह माधव दुके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।